बीडच्या उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका 17 वर्षीय मुलीसोबत 2 शिक्षकांनी गैरकृत्य केल्याची घटना घडलेली आहे। सदरील मुलीनं बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर राहून या 2 शिक्षकांच्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली आहे। प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या 2 शिक्षकांनी गैरकृत्य केल्याची तक्रार आहे। सदरील प्रशांत खाटोकर हा शैक्षणिक संकुलामध्ये फिजिक्सचं शिक्षण देतो आणि तो त्या ठिकाणी नेहमीच हजर असायचा। सदरील मुलगी त्या ठिकाणी शैक्षणिक संकुलामध्ये अभ्यासिका लावलेली आहे आणि ती अभ्यासिकामध्ये तिथं अभ्यास करण्यासाठी जाते। अभ्यास करून खाली येत असताना त्याच वेळेमध्ये प्रशांत खाटोकर त्या ठिकाणी मुलीच्या रस्त्यामध्ये उभा असायचा आणि त्या रस्त्यामध्ये उभे राहून मुलीला स्वतः माझ्या गाडीवर बस, सोबत चल असं म्हणायचा। ती मुलीला आवडायचं नाही, मात्र तो जबरदस्ती तिला त्याच्या कॅबिनमध्ये घेऊन जायचा, चुकीच्या पद्धतीनं टच करायचा, तिचं चुंबनसुद्धा घ्यायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं गुप्तांगावर ते वेगवेगळ्या पद्धतीने कृत्य करायचा। अशा प्रकारची तक्रार सदरील मुलीनं दिलेली आहे। हा प्रकार 2024पासून सुरू असल्याचं त्या मुलीनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे। त्याचबरोबर प्रशांत खाटोकर याची तक्रार तिकडे विजय पवार या शिक्षकाकडे केल्यानंतर सदरील विजय पवार असं म्हणाले की सदरील प्रशांत खाटोकर यांना आम्ही मुलींना त्रास देण्यासाठी सोबत ठेवलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता उलट स्वतः विजय पवार यांनी सुद्धा सदरील पीडित मुलीसोबत तशाच प्रकारचे कृत्य त्यांच्या कॅबिनमध्ये नेऊन केलं असल्याचे सुद्धा त्या मुलीनं म्हटलेलं आहे। 2024पासून हा प्रकार सुरू असल्याचं तिने म्हटलेलं आहे आणि नंतर मी आईवडिलांना हा प्रकार सांगितला आणि आईवडिलांनी नंतर सोबत येऊन पोलिसांमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि या मुलीच्या तक्रारीनंतर पोस्को अंतर्गत 2 शिक्षकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र आरोपी फरार असल्याचं सांगितलं जात आहे। शैक्षणिक संकुलामध्ये अशा प्रकारची काळिमा फासणारी घटना घडते हे अत्यंत निंदनीय आहे। या अगोदर बीडचं नाव अत्यंत खराब झालेलं आहे, पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्यानं बीडचं नाव खराब होत आहे। या सगळ्या गोष्टी कधी आटोक्यात येतील हे आता पाहणं गरजेचं आहे।